तर आता मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे हे हाताने मी लावली. आता मी ब्रशने कसे मंडळी, माझ्या चॅनलचं नाव आहे निशा अँड मम्मी रेसिपी. तर सगळ्यांचं म्हणणं झालं, काल मम्मीची हेड मसाज केली तर मी आज आईंना मेहंदी लावू म्हटलं. तर त्यांचे जरा व्हाईट केस झालेले आणि पुढे आमचा फंक्शन आहे. तर मग मी आईने तेच म्हटलं, आता थोडंसं मेहंदी तुम्ही लावून घ्या म्हणजे जेणेकरून त्या फंक्शनलाही छान दिसेल आणि त्यांचे केसही व्हाईट झालेले. आई बसलेल्या. आता ती मेहंदी कशी भिजवायची मी तुम्हाला दाखवते. चला, मी हे 2 पॅकेट घेतलेले शेहनाज मेहंदी. ते तुम्ही बघा, आईची खूप हेल्दी केस आहे आणि म्हणून मी हे 2 पॅकेट घेतले. नाही तर एक मध्ये होऊन जातं. मग जशी लेंथ असेल केसांची तशी तुम्ही पॅकेट घ्या. तर आता मी इथे पाणी ठेवलेलं आहे आणि यात चहापत्ती टाकले. तर मी चहाच्या पाण्यातच भिजवते मेहंदी. तर आता हे झालेलं आहे उकळून. तर आता मी हे गाळून घेते. आणि ती कशी भिजवायची, कशात भिजवायची मी तेही दाखवते. आणि जेवढं पाणी लागेल तेवढं चहापत्ती आणि पाणी घ्यायचं. तर हे बघा, मी आता कशात भिजवायचं मी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे बघा, हा माझ्याकडे हा लोखंडाचा तवा आहे. याच्यामध्ये जर मेहंदी भिजवली तर खूप छान रंग पण येतो आणि त्याचं ते अर्क आहे त्यात छान उतरतं. तर आता मी याच्यातच भिजवते. तर ही शेणाची मेहंदी आहे, आयुर्वेदिक मेहंदी आहे. आईंना मी ही लावते. बघा, हो आई काळी. तर एका पॅकेट मध्ये एवढी असते, याच्यात नाही होणार पूर्ण. म्हणून आता हे दुसरं पॅकेट. तर हे बघा, मी दोन्ही पॅकेट ओपन केले मस्त. आता मी चहाचं पाणी यात टाकते. हे तुम्ही बघितलंच, मी गाळून घेतलं होतं. थोडंसं गरम होतं म्हणून हे मी कोमट होऊ दिलं आणि एक नॉर्मल अर्धा लिंबू मी यात पिळलाय. तर हे बघा, हलक्या हाताने आता भिजवते. जास्त आहे ना मेहंदी आपली, म्हणून हळूहळू भिजवते. खूप छान कलर येतो बरं का शेहनाज मेहंदीचा. आणि हे आयुर्वेदिक असल्यामुळे याचा काही साईड इफेक्ट नाही. तर ही तुम्ही वापरू शकता. आई कलर वगैरे नाही लावत केमिकल. तर आई ही आयुर्वेदिक मेहंदीच लावतात. आणि सगळं व्यवस्थित मी भिजवून घेते. तरी बघा, मी किती सुंदर आता मस्त मेहंदी भिजल्या गेलेली आहे. एकत्र झालंय सगळं मस्त मेहंदीचं हे मिश्रण. हे बघा, आता मी हे ना किमान 10 मिनिटं तरी ठेवेल. आता ही छान याच्यात मस्त आता भिजवलेली आहे. आता मी तुम्हाला A few moments later. तर बघा, आई बसल्या खुर्चीवर. आईने मस्त ऍप्रन लावलं, रेडी केलंय त्यांना मेहंदी लावायला. तोपर्यंत आपलं मेहंदी तर चांगले 10-1 मिनिटं होऊन गेले. आणि आता हे बघा, आईचे हे केस तुम्हाला, आईची केसांची लेंथ दाखवते तुम्हाला. पहिले आई तुमचे का खूप मस्त मोठे केस होते, आता लय छोटे झाले म्हणजे गेले भरपूर असं. आणि आणि ना पांढरे झाले. म्हटलं मग सुनबाईला म्हटलं दे लावून मेहंदी असं. तर म्हटलं चला आपण आईची मेहंदी लावून होईल आणि सगळ्यांना दाखवणं पण होईल. आई मला कमेंट्स पण आल्या होत्या का मेहंदी तुम्ही कशी लावतात ती दाखवा, काय कशी पद्धत तुमची लावायची. तर म्हटलं चला आईंनाच लावू. आपल्याच घरात आहे, आईंचे व्हाईट केस झाले तर म्हटलं आईंनाच लावून देऊ. तर मी हाताने पण लावते आणि ब्रशनी लावते. मी दोन्ही तुम्हाला प्रकार दाखवते म्हणजे तुम्हाला समजेल. तर आता मी स्टार्ट करते. तर हे बघा, तुम्ही बघा मेहंदी छान भिजल्या गेलेली आहे. त्याचं टेक्स्चर थोडं तुम्हाला वेगळं वाटत असले बघा. छान मस्त भिजल्या गेली मेहंदी. आता मी ग्लोव्ज घालून घेतलेले आहे. आता मी लावते, स्टार्ट करते लावायला. चष्मा काढ. तर बऱ्याच जण सेक्शन वाईज लावतात. सगळ्याची एक वेगवेगळी पद्धत असते लावायची. तर मी माझी कशी पद्धत केली दाखवते. तर हा यानेच मी सेक्शन काढते. हा इकडून एक स्ट्रेट आणि
आणि हा इकडनं. आईचे केस जेव्हा आई एकदमच काय आई तुमचं एज असेल तेव्हा खूप आईचे केस खूप छान होते, मस्त होते, मोठे म्हणजे मोठे. असं म्हणाल आईचं जेव्हा लग्न नवीन नवीन जे कमी वयात खूप छान, म्हणजे कमरेखाली आईचे केस होते, मस्त होते आईचे केस. तर हे बघा, सगळ्यात पहिले ना हा मी इकडनं आहे ना हा सेक्शन हे घेतला. तर हे बघा हा एवढा सेक्शन. मी आता हाताने लावून दाखवते, मग ब्रशने सांगेल. तर हे बघा, पहिले प्रॉपर आधी लावून घेते हा भाग. आईचे भरपूर व्हाईट झाले केस. तुम्हाला वाटेल ड्राय झाला असेल तर पाणी टाकू शकता तुम्ही. थोडं नॉर्मल जे चहाचं पाणी उरलं होतं थोडंसं घेतलं, कारण की स्प्रेड व्हायला हवी आपली मेहंदी. तर आता याचे सांगितल्याप्रमाणे ही हाताने मी लावली. आता मी ब्रशने कशी लावायची ती सांगते. हा ब्रश, ब्रशने पण खूप छान लागले जाते. हे दोन्ही प्रकार तुम्हाला दाखवते. तर पुढे चेहरा बघून घ्यायचा, लाल नको व्हायला किंवा ब्लॅक नको व्हायला. तर तुम्ही एक मी सांगते, आता सध्या माझ्याकडे हे नाहीये, लोशन नव्हतं माझ्याकडे, तर इथे पूर्ण लावून घ्यायचं जेणेकरून आपली स्किन ब्लॅक होत नाही, लगेच जेव्हा धुतो आपण तेव्हा निघून येते. तर ही मी लावली, तर हा सेक्शन उचलायचा. हा उचलला आणि आता हा परत भांगाभांगांमध्ये ही लावायची. एकदम प्रॉपर लागले जाते. आपला भाग हा तुम्हाला सांगितल्याप्रमाणे हा परत इथे पॅक करून द्यायचा. मस्त लागले गेली आहे, तुम्ही बघा हा भाग एकदम प्रॉपर लागले गेली. आता हा खालचा भाग चालू आहे. पूर्ण केस व्हाईट वगैरे खालचे पण आहे, एकदम प्रॉपर लागले जाते ब्रशने. आणि जर अजून लांब केस असेल तर तुम्ही 3 पॅकेट घेऊ शकतात. जशी लेट असेल तशी तुम्ही पॅकेट मेहंदीची घेऊ शकता. आणि खूप छोटे असतील माझ्यासारखे तर 1 पॅकेट मध्ये होऊन जाईल. अशी मस्त लागली जाते मेहंदी व्यवस्थित. आई जड वाटते तुम्हाला इथे? नाही ना? नाही, थोडंसं ते एकदमच आपण इथे असं हे लावलं ना डोंगर करून. तर हे बघा मी मस्त मेहंदी लावून झालेली हे बघा, एकदम प्रॉपर. मी हात धुतले, ग्लोव्ज काढून ठेवले मी. तर हे बघा एकदम सेक्शन वाईज व्यवस्थित लागलेली गेली. हे बघा बॅकने बघा तुम्ही, एकदम मस्त छान.
झाली आता मेहंदी लावून. तर ही किमान 1 तास तरी ठेवायची आपल्याला. तोपर्यंत आम्ही गप्पा मारतो, बसतो, चहा वगैरे ठेवते मी आता आणि तोपर्यंत रेस्ट करतो. दाखवते पुढे. A few moments later. मेहंदी झाली लावून. आता मी कॅप आईंना लावून देते. आई म्हणे कॅप लावून दे मला. झाली कॅप लावून. मी बरी पडते, लावली की टेन्शन नाही. म्हणजे थोडा आराम करायचा असेल ना तर कपड्यांना इकडे तिकडे लागत नाही. हो नाही म्हणजे म्हणून म्हटलं सगळं कपड्यांना बी लागत नाही आणि जर झोपावं वाटलं तर झोपू वाटतं. झोपू शकतो. आता ठीक. A few moments later. तर हे बघा मस्तपैकी आता मी केस धुवून दिले आईचे. हे बघा छान आता लागल्या गेली मेहंदी. आता सुंदर वाटतं आईचे काळे भोर मस्त केस. हे बघा छान झाली आता मेहंदी लावून. तर थोडं नॉर्मल आपण तेल लावू. थोडस जी आपली मेहंदी आहे ती पॅच बसते आपल्या केसांना. तर नॉर्मल थोडस मी तेल लावून देते आईना. जेणेकरून आणि एक मस्त अशी कोणी घालून देते जेणेकरून मी थोडस आईना तेल लावून देते केसांना. मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे का मेहंदी छान पॅक बसते आपली. एकदम थोडस आईला पण तेलाशिवाय होते ना आई. आई लगेच तेल लावून घेतात, चांगले सुकवून घेतात. सुकले का मग तेल लावून. आणि आता तुम्ही बघा क्लायमेट पण आहे ना, ऊन पण नाहीये नाही का. मी जाड कोंब घेतलेला आहे म्हणजे केस कसं तुटल्या जात नाही, व्यवस्थित गुंता पण निघते. थोडी सुकून देते आणि मग थोडस नॉर्मल थोडस मी इथून घेते. जसं आईचे केस तुटायला नको. आता नॉर्मल क्लचर लावून ठेवते. तर हे बघा मस्त आता छान क्लचर लावून दिले मी आईला. आता केस जरा सुकतील कारण की ओले, तर मग खूप असा ओढे नको केस. आता छान सुकतील ते. आणि मेहंदी लावली तर मला ना मस्त असं वाटतं झोपून घ्यावा. छान वाटतं आता. आणि बघा आईचा चेहरा पण मस्त जरा असा खुललेला दिसतो. जरा चेहरा आपला हे दिसतो ना आई. छान आणि मस्त झाले केस आणि असं वाटतं ना मस्त गार झोपून घ्यावा असं वाटायला. आणि आईने थोडस तेल पण लावून दिलं. आईने म्हटलं सुकले का छान विंचरून छान वेणी घालून तुम्ही आराम करा. तर आईसाठी एक सरप्राईज आहे. तर आईने मी आता डोळे बंद करायला लावते. सिरियसली आईना काही माहिती नाही. तर आई डोळे बंद करा तुम्ही. तर म्हणजे कदाचित वाटत असेल आई ड्रेस घालता का नाही, तर मी आईना ड्रेस आणलेला. आई ड्रेस घालतात पण प्रवासामध्ये घालतात. तर मी आईना ड्रेस आणलाय घालायला. छान मस्त नवीन घेतलेला आहे. तर आईना बघू आवडतो का नाही आणि आईना मी तो घालायलाही लावतो. आई बघा आणि हा एक रेडीमेड घेतलेला आहे मी ड्रेस. प्लाझो पॅन्ट आणि टॉप आपलं. हा बघा आई छान आहे ग, मस्त आहे. वा वा. मला आवडला पण, कलर पण छान आहे. तर हे बघा तुम्ही बघू शकता. असा आईने मी ड्रेस घेतलेला आहे आणि मीच रेडीमेड घेतला. आता जे आपण हे कपडे घेतो आहे का, मटेरियल घेतो, शिलाईच 1000 रुपये 700 किंवा खूप जाते. उलट हा आहे ना मस्तपैकी टॉप घातला. तर असं मी आईने ड्रेस घेतलेला आहे. तर आता मी तो आईना वेअर करायला लावते. ही त्याच्यावर प्लाझो पॅन्ट आहे. मस्त आहे, छान आहे. आता आई मस्त छान घालून दाखवतील आणि दिसतील कशा दिसतात आता. तर बघा आईने छान ड्रेस घातलेला आहे. बघा आईचा लुक बघा आमच्या. मी मागणं पण दाखवते. एकदम छान, किती गोड दिसते बघा आई. एकदम छान आणि परफेक्ट आला आईना. फिटिंगची गरज नाही. कसं वाटलं तुम्हाला? छान वाटलं. आणि सासूबाईची लयच लावली, ड्रेस आणला मला न माहिती करता. छान वाटलं. म्हणजे अजून माझे कोणी लाडच नाही केले एवढे. माझ्या सुनबाईने केले माझे लाड. आमच्याशिवाय कोण करणार आहे नाही.
तर आईने मी म्हटली आपण अजून एका दोन, त्यांना सवय नाही ड्रेस घालायची, तर आईनं म्हटलं आपण एक दोन अजून घेऊन ठेवू, म्हणजे पटकन आता आहे ना साडी जास्त पेरल्या जात नाही ना आई, याच्यात कम्फर्टेबल पटकन कुठे आई मंदिरात वगैरे जातात, कपडेश्वरी जातात, मग पटकन असे ड्रेस घातले का पटकन वेअर पण होतं आणि छान दिसतं. आणि आई खूप छान दिसताय, एकदम मस्त दिसताय. आईचं लुक बघा तुम्ही किती छान दिसताय, एकदम फिटिंग आहे छान आहे. आणि कलरही प्लीज आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये सांगा माझ्या सासूबाई कशा दिसताय, हा ड्रेस तुम्हाला कसा वाटला. तर मी घेऊन आलेली आहे आणि अचानक खरंच सिरियसली मलाही बरं वाटलं, त्यांना आवडला तो, माझ्या मनाला बरं वाटलं. त्यांचे आवडते 2-3च कलर आहे. नॉर्मल त्यांना मेहंदी कलर आवडतो, येल्लो आवडतो आणि नॉर्मल पिंक आवडतो. मग म्हटलं आता बघू हा आवडतो का नाही, पण त्यांना खूप आवडला. आई तुम्हाला काय बोलायचंय? छान वाटलं, मस्त. आता काय बोलायलाच नाही, मस्त वाटलंय, छान. खुश आहे आई. तर आई तुम्हाला कसा वाटला ड्रेस? मला ना खूपच छान वाटलं आणि माझ्या मनासारखा कलर भेटला आणि असं वाटतं की ड्रेस घालावा. आणि सुनबाई म्हणते ड्रेस घालत जा, तुम्ही मंदिरात जाता पटकन घालता येतो, पटकन काढता येतो असं. आणि पावसाळ्याचे दिवस आहेत, आता चांगलं ड्रेस घातला म्हणजे बरं, म्हणजे बरं पडेल. आणि साडीचं खूप जरा अवघड होतं साडी घालणं. आता कसं आई दर सोमवारी जातात, गुरुवारी जातात कपडेश्वरी, आई म्हणजे आईचं रुटीनच आहे ते. तर म्हणून म्हटलं आई तुम्ही आता ड्रेस घालत जा, 1-2 अजून आपण घेऊ म्हणजे छान सोयीस्कर पडेल. आणि आईना ना मला हा आनंद झाला का आईना कलर खूप आवडला आणि आई खूप गोड दिसताय तुम्ही बघा. आणि आईचे केस मेहंदी लावल्यामुळे एकदम आईचं लुक किती छान दिसतंय, आमच्या आई किती छान दिसताय बघा, एकदम मस्त. तर आईनी तर सांगितलं त्यांच्या मनात, मी त्यांना सांगितल्याप्रमाणे का आई तुम्ही खरं ड्रेस घालत जा, खूप छान दिसतं, कम्फर्टेबल होतंय ड्रेस घातल्याने. तर आज आमच्या आई कशा दिसताय मेहंदी लावून छान मस्त सुंदर ड्रेस घातलेला आहे, कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. म्हणजे कमेंट प्लीज करा का आमच्या खरंच आई खूप खरंच छान दिसताय. आणि मलाही मन एकदम छान वाटलं माझ्या मनाला का आई खरंच खूप छान दिसताय. आणि आईला तो छान फिटिंग मध्ये वगैरे व्यवस्थित बसला, फिटिंग करायची ही गरज नाही ना आई. हो. तर माझ्या व्हिडिओला तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. आमच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये, तोपर्यंत बाय.